धुळे जिल्ह्यात प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पत्नीला संपवण्यासाठी सैन्य दलातील पतीने जादूटोणा करणारे मांत्रिकाची मदत घेत पेस्टिसाइडचे इंजेक्शन देत पत्नीला ठार मारले। यासाठी मांत्रिकाला प्रेयसीकडून 50,000 तर पतीने 5 लाख रुपयाची सुपारी दिल्याचा प्रकार उघडीस आल्यानंतर चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबई येथे धुळे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्यामकांत सोनेर, माजी आमदार DS आहिरे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील नेरकर, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत बांबरे, धुळे महानगरपालिका माजी सभापती हरिश्चंद्र वाघ यांनी पक्षात प्रवेश केला। धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून सोडवण्यासाठी महापालिकेने मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा ठेका संस्थेला देण्यात आला। त्यानुसार गुरुवारी देवपूर भागातून 50 कुत्रे पकडून वरखेडी कचरा डेपोवरील SB कक्षात निर्बीजीकरणासाठी दाखल करण्यात आले। धुळे जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे सापडलेल्या रोकड प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या CCTV फुटेजची तपासणी पूर्ण झाली। पोलीस दलाच्या वतीने ही माहिती देण्यात आली असून या तपासामुळे प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धुळे शहरातील डेडेगाव, नकाडे, अक्कलपाडा, पांजरा, तापी नदीपात्रातील सावडदे पुलासह विविध ठिकाणी बेवारस मृतदेह सापडतात। अनेक वेळेला नदी, खदान, शेती शिवार, रेल्वे स्टेशन, मोकळ्या जागेत आढळलेले मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस यंत्रणेची आणि अंमलदाराची दमछाक होती। तपासापेक्षा संबंधिताची ओळख पटवण्याचे कामच खडतर असल्याचे समोर आले। कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे। दिवसेंदिवस नवनवीन प्रयोग होत आहेत। त्यामुळे पारंपरिक शेतीला काही शेतकरी बोगल देत आहे। मोठे शेतकरी बैलगाडीचा वापर करण्याऐवजी ट्रॅक्टर खरेदी करून शेतीची कामे करत आहेत। धुळे जिल्ह्यात मनपात पर्यावरण दिनानिमित्त प्रभारी आयुक्त करुणा हडाळे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले। साक्री तालुक्यात ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असल्याचे बहुतांश भागात चित्र आहे। 2 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर अवघ्या काही दिवसानंतर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे। या खड्डेमय रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी व वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालकासह ग्रामस्थांनी केली। साक्री तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाच्या 31 विभागातून धुळे विभाग प्रथम व साक्री आगार राज्यात प्रथम आल्याबद्दल आगार व्यवस्थापक सुनील महाले यांचा इंटक संघटनेकडून सन्मान करण्यात आला।